नमस्कार मित्रांनो, आपण पाहणार आहे कॉम्प्युटरच्या संबंधित काही महत्त्वपूर्ण प्रश्न. आजचा पहिला प्रश्न, भारतातील पहिले सुपर कॉम्प्युटर खालीलपैकी कोणते? परम 8000. दुसरा प्रश्न, भारतातील सुपर कॉम्प्युटरचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? डॉक्टर विजय भटकर. तिसरा प्रश्न पहा, आधुनिक प्रिंटरचा वेग मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? PPM. PPMचं फुल फॉर्म पेज पर मिनिट. पुढचा प्रश्न पहा, पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हणते? ईमेल ॲड्रेसला 2 भागामध्ये कोणते चिन्ह वेगळे करते? हे सर्वांनाच माहीत आहे. कोणते चिन्ह वेगळे करते? @. पुढच्या प्रश्नामध्ये पहा काय म्हणते? वर्ल्ड वाईड वेबची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 1989 मध्ये टिम बर्नर्स-ली यांनी केली होती, परंतु याची वास्तविकपणे 1991 पासून लोकांसाठी सुरू करण्यात आले होते. जे आपण आपल्या मोबाईलमध्ये www चा उपयोग करतो, त्याचा वापर सर्वप्रथम टिम बर्नर्स-ली यांनी केला होता. पुढच्या प्रश्नामध्ये बघा काय म्हणते? PDFचा फुल फॉर्म. PDFचा फुल फॉर्म होते पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट, जे ऑप्शन नंबर डी मध्ये दिलेला आहे. याची सुरुवात जो आहे ते 1993 मध्ये झाली होती. आपल्या मोबाईलमध्ये आपण PDFचा वापर करतो, परंतु PDFला एडिट केला जात नाही. काही जे डॉक्ड फाईल राहते त्याची प्रिंटसुद्धा निघत नाही. PDFचा वापर हा बरेचसे सर्वसाधारणपणे जे वर्क असते कॉम्प्युटरमध्ये त्यामध्ये PDFचा उपयोग केला जाते. याचा फुल फॉर्म होते पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. पुढचा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हणते? सामान्यपणे एका कीबोर्डमध्ये एकूण किती की असतात? जे आपल्या जो साधारणपणे जे कीबोर्ड राहते त्या कीबोर्डमध्ये एकूण ज्या कीज असतात त्याला फ्रॅक्शनल कीसुद्धा म्हणतात. काही जे की असतात त्याचा वापर आपण शॉर्टकट की म्हणून वापर करतो. तर टोटल जे की असतात ते असतात 104. पुढच्या प्रश्नामध्ये पहा काय म्हणते? USB चे फुल फॉर्म काय? जे USB असते, जे आपण आपल्या मोबाईलला कनेक्ट करतो USB, याचं फुल फॉर्म आहे युनिव्हर्सल सिरियल बस, ऑप्शन नंबर बी. 4 किलो बाईट्स मेमरीमध्ये किती बाईट्स असतात? 1 किलो बाईट्स म्हणजे 1024 बाईट्स. तर 4 मध्ये किती होणार? 4096. यामध्ये पहा आपण थोडंसं स्पष्टीकरण दिलेलं आहे. याच्यात 4 बिट म्हणजे 1 निबेल, तर 8 बिट म्हणजे 1 बाईट्स. 1 KB जे आपण मोबाईलमध्ये KB इंटरनेट वापरतो, 1 KB म्हणजे किती होणार? 1024 बाईट. 1 MB म्हणजे 1024 KB. 1 GB म्हणजे 1024 MB. 1 टेराबाईट 1024 GB म्हणजे किती होईल? 1 टेराबाईट. हे पूर्ण मी शॉर्टकटमध्ये पूर्ण दिलेलं आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. हे पेपरमध्ये जास्तीत जास्त असे प्रश्न विचारले जातात नेहमी. 1 KB किती असतात? 1 MB किती असतात? 1 GB किती असतात? हेच नेहमी क्वेश्चनमध्ये पेपरमध्ये तेच प्रश्न राहतात. पुढचा प्रश्न पहा. पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हणते? कॉपी केलेले कंटेंट पेस्ट करण्यासाठी कोणत्या शॉर्टकट कीचा वापर केला जातो? आता कॉपी केलेले जे कंटेंट असते, जर आपण एखादा लेटर लिहितो आणि लिहिल्यानंतर आपल्याला जर दुसऱ्या ठिकाणी जर पेस्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण त्याला सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर जे कॉपी करायचं आहे त्यासाठी आपण जो कंट्रोल व्हीनं काय होते? पेस्ट. कंट्रोल सीचा वापर कॉपी करण्यासाठी, कंट्रोल X हा कट करण्यासाठी, कंट्रोल B बोल्ड करण्यासाठी. आजचा आखरी प्रश्न, लास्ट 10वा क्वेश्चन. या प्रश्नामध्ये काय म्हणते? कंट्रोल झेडचा उपयोग कशासाठी केला जाते? कंट्रोल झेडचा उपयोग केला जाते अंडो करण्यासाठी. कट केलेलं लेटर वापस आणण्यासाठी आपण अंडोचा उपयोग करतो. एखादं लेटर लिहिल्यानंतर आपण त्याला कधी डिलीट केलं तर आपण त्याला जर वापस आणायचं असेल तर आपल्याला कंट्रोल
झेडचा उपयोग करून अंडू करता येते, म्हणजे जे मजकूर जे डिलीट केलं ते पुन्हा परत आणता येते. प्लीज मित्रांनो फीडबॅक द्या कमेंटमध्ये. वाईजबद्दल तुम्हाला कमी जास्त ऐकवायला असेल आवाज त्याबद्दल. तर 2 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहे, ते तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर द्यायचे आहे. पहिला प्रश्न, गुगलची स्थापना कधी झाली? आणि दुसरा प्रश्न, यूट्यूबची स्थापना कधी झाली? या 2 प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे आहे. ठीक आहे. थँक्यू मित्रांनो. भेटू आपण पुढच्या कॉम्प्युटरच्या दुसऱ्या क्लासमध्ये. 10 प्रश्नाचे असे 10 प्रश्न करून आपण जवळपास 50 प्रश्न करणार आहे. त्यामुळे प्लीज आपण फीडबॅक द्या. ठीक आहे.